बालकांड। कोहू कह जौ भल अहई विधाता, सब कहू सुनिय उचित फलदाता। तौ जानकीही मिलीही बरु एहू, नाही न आली इहा संदेहू। कोणी म्हणत होती की जर विधाता न्यायी आहे आणि तो सर्वांना उचित फळ देतो असे म्हणतात, हे सत्य असेल तर जानकीला हाच वर लाभेल, हे सखी यात शंका नाही। जौ विधी बस अस बने संजोगू, तौ कृतकृत्य होई सब लोगू। सखी हमरे आरती अति ताते, कबहुक ए आवही एही नाते। जर दैवयोगाने हे जुळून आले तर आम्ही सर्व कृतार्थ होऊन जाऊ। हे सखी, या नात्याने जानकीपती म्हणून हे कधी येथे येतील आणि आम्हाला यांचे दर्शन होईल म्हणून मला फार आतुरता लागून राहिली आहे। दो नाही त हम कहू सुनहू सखी, इन्ह कर दरसनु दूरी। यह संघटू तब होई जब पुण्य पुराकृत भूरी। दो नाही त हम कहू सुनहू सखी, इन्ह कर दरसनु दूरी। यह संघटू तब होई जब पुण्य पुराकृत भूरी। हा विवाह झाला नाही तर हे सखी आम्हाला यांचे दुर्लभ दर्शन होणार नाही। आपल्या पूर्वजन्मीचे पुण्य थोर असेल तरच हा योग घडून येईल। बोली अपर कहेहू सखी निका, एही बिआह अतिहित सब ही का। कोऊ कह शंकर चाप कठोरा, ए श्यामल मृदू गात किशोरा। दुसरी सखी म्हणाली, हे सखी तू फार छान बोललीस, हा विवाह होण्यात सर्वांचेच मोठे कल्याण आहे। कुणी म्हणाली, भगवान शंकरांचे धनुष्य मोठे अवजड आहे आणि हे सावळे राजकुमार सुकुमार बालक आहेत। सबू असमंजस अहई सयानी, यह सुनी अपर कहई मृदू बानी। सखी इन्न कह कोऊ अस कहही, बड प्रभाऊ देखत लघु अहही। हे शहाणे येथेच सर्व घोळ आहे। हे ऐकून दुसरी सखी कोमलपणे म्हणाली की, हे सखी, यांच्याविषयी काही जण म्हणतात की हे जरी दिसायला लहान वाटले तरी यांचा प्रभाव फार मोठा आहे। परसी जासू पदपंकज धुरी, तरी अहल्या कृत अघभूरी। सो की रही बिनु सीवधनु तोरे, यह प्रतीती परिहरी न भोरे। ज्यांच्या चरणकमलांच्या धुळीच्या स्पर्शामुळे मोठे पाप घडलेली अहल्या तरुण गेली, ते शिव धनुष्य तोडल्याविना राहतील काय। हा विश्वास चुकूनही सोडता कामा नये। जेही बिरची रची सिय सवारी, तेही श्यामल बरू रचेऊ विचारी। तासु बचन सुनी सब हर्षानी, ऐसेई होऊ कहई मृदू बानी। ज्या विधात्याने मोठ्या चातुर्याने कौशल्यपूर्वक सीतेला निर्माण केले, त्यानेच विचारपूर्वक हा सावळा वरही निर्माण केला आहे। तिचे हे बोल ऐकून सर्वजणींना आनंद झाला आणि कोमल शब्दात त्या म्हणू लागल्या की, असेच घडो। दो ही हर्षही बरषही सुमन सुमुखी, सुलोचनी वृंद जाही जहाँ जह बंधू दोऊ तह तह परमानंद। त्या सुंदर कमलनेत्र स्त्रियांचे समुदाय मनातून आनंदित होऊन फुलांचा वर्षाव करू लागले। दोघे भाऊ जिथे जिथे जात होते तिथे तिथे मोठा आनंद पसरत होता। पूर बदिसी गे दोऊ भाई, जह धनुमख हितभूमी बनाई। अति बिस्तार चारु गच्च ढारी, बिमल वेदिका रुचिर सवारी। दोघे भाऊ नगराच्या पूर्वेला गेले। तिथे धनुष्य यज्ञासाठी रंगभूमी बनविली होती। विस्तृत असे बनविलेले पक्के अंगण होते, त्यावर सुंदर व स्वच्छ असा चबुतरा सजविलेला होता। चहुदिसी कंचन मंच विसाला, रचे जहाँ बैठही महिपाला। तेही पाछे समीप चहू पासा, अपर मंच मंडली बिलासा। चोहीकडे सोन्याचे मोठमोठे चबुतरे राजांना बसण्यासाठी उभारलेले होते।
त्यांच्या मागे जवळच चारी बाजूंना दुसऱ्या सज्जांचा गोलाकार वेढा शोभत होता. कछुकऊंची सभा भाती सुहाई, बैठही नगर लोक जह जाई. तिन्हके निकट विशाल सुहाये, धवल धाम बहुबरन बनाये. तो काहीसा उंच होता आणि सर्व तऱ्हेने सुंदर होता. तेथे नगरातील लोक बसणार होते. त्यांच्याजवळ विशाल व सुंदर अशी बसण्याची ठिकाणे अनेक रंगांनी रंगविलेली होती. जह बैठे देख ही सब नारी, जथा जोगू निज कुल अनुहारी. पूर बालक कही कही मृदू बचना, सादर प्रभू ही देखा वही रचना. तेथे आपल्या कुलाच्या योग्यतेप्रमाणे सर्व स्त्रिया यथायोग्य रीतीने बसून पाहू शकणार होत्या. नगरातील मुले गोड गोड बोलून मोठ्या आदराने प्रभू रामचंद्रांना यज्ञशालेची रचना दाखवित होती. सबसी सुए ही मिस प्रेम बस परसी, मनोहर गात तन पुलकही अति हरषु हिय देखी देखी दोऊ भ्रात. सर्व मुले या निमित्ताने मोठ्या प्रेमाने श्रीरामांच्या अंगाला स्पर्श करून रोमांचित होत होती आणि दोन्ही भावांना पाहून त्यांच्या मनाला मोठा आनंद होत होता. शिशु सब राम प्रेम बस जाने, प्रीती समेत निकेत बखाने. निज निज रुचि सब लेही बोलाई, सहित स्नेह जाही दोऊ भाई. श्री रामचंद्रांनी सर्व मुलांचे ते प्रेम पाहून यज्ञभूमीच्या स्थानांची मनापासून प्रशंसा केली. त्यामुळे बालकांचा उत्साह, आनंद आणि प्रेम आणखी वाढले. ते सर्वजण आपापल्या आवडीप्रमाणे त्यांना बोलवित होते आणि प्रत्येकाच्या बोलण्यावर दोघे भाऊ मोठ्या प्रेमाने त्यांच्याकडे जात होते. राम देखा वही अनुज ही रचना, कही मृदू मधुर मनोहर बचना. लव निमेष महु भुवन निकाया, रचई जासू अनुशासन माया. कोमल, मधुर व मनोहर शब्दांनी श्रीराम आपला धाकटा भाऊ लक्ष्मण यास यज्ञशालेची रचना दाखवित होते. ज्यांच्या आज्ञेने माया ही एका निमिषामध्ये ब्रह्मांडांचे समूह निर्माण करते. भगती हेतू सोयी दीनदयाला, चितवत चकित धनुष मखसाला. कौतुक देखी चले गुरु पाही, जानी बिलंबू त्रास मन माही. हे दिनांवर दया करणारे श्रीराम भक्तीमुळे धनुष्य यज्ञशाला चकित होऊन पाहत होते. अशा प्रकारे कौतुकास्पद रचना पाहून ते गुरूंजवळ परत आले. उशीर झाल्याचे वाटून त्यांच्या मनात काहीशी भीती होती. जासू त्रास डर कहू डर होई, भजन प्रभाऊ देखावत सोई. कही बाते मृदू मधुर सुहाई, किये बिदा बालक बरी आई. ज्यांच्या भयामुळे भीतीलाही भय वाटते तेच प्रभू भजनाचा प्रभाव दाखवित होते. त्यांनी कोमल, मधुर आणि सुंदर गोष्टी सांगून मुलांना आग्रहाने निरोप दिला. सभयस प्रेम बिनित अति सकुच, सहित दोऊ भाई. गुरपद पंकज नाई, सीर बैठे आय सुपाई. नंतर भय, प्रेम, विनय आणि मोठ्या संकोचाने दोन्ही भावांनी गुरूंच्या चरण कमलांवर मस्तक ठेवून त्यांच्या आज्ञेने ते बसले. निसी प्रवेश मुनी आय सुदिन्हा, सबही संध्या बंदनु किन्हा. कहत कथास इतिहास पुराणी, रुचिर रजनी जुग जाम सिराणी. संध्याकाळ होताच मुनींनी आज्ञा केली तेव्हा सर्वांनी संध्यावंदन केले. नंतर प्राचीन कथा आणि इतिहास सांगता सांगता सुंदर रात्रीचे 2 प्रहर निघून गेले. मुनिवर शयन किन्ही तब जाई, लगे चरण चापन दोऊ भाई. जिन्हके चरण सरोरुह लागी, करत विविध जप जोग विरागी. तेव्हा मुनिवर्य झोपण्यास गेले. दोन्ही भाऊ त्यांचे पाय चेपू लागले. ज्यांच्या चरणकमलांच्या दर्शनासाठी व स्पर्शासाठी वैराग्यशील पुरुष सुद्धा तऱ्हेतऱ्हेचे जप व योग साधना करतात. ते दो बंधू प्रेमजनू जीते, गुरपद कमल पलोटत प्रीते. बार बार मुनी अज्ञादींनी, रघुवर जाई सयन तब किन्ही. तेच दोन्ही बंधू जणू प्रेमाने जिंकले गेल्यामुळे प्रेमपूर्वक गुरुजींची चरणकमले चेपित होते. मुनींनी जेव्हा वारंवार सांगितले तेव्हा श्री रघुनाथ जाऊन झोपले. चापत चरण लखनू उर लाये, सभय सप्रेम परम सचू पाये.
पुनी पुनी प्रभु कह सोवहु ताता पौढे धरी उरपद जल जाता. श्रीरामांचे चरण हृदयी धरून भय व प्रेमाने परम सुखाचा अनुभव घेत लक्ष्मण श्रीरामांचे चरण चेपू लागले. प्रभू रामचंद्र वारंवार म्हणत होते की बाबा रे आता तू झोप. तेव्हा लक्ष्मण त्यांचे चरण कमल हृदयी धरून पहुडला. उठे लखनू निसी विगत सुनी अरुण शिखा धुनी कान गूरते पहिलेही जगतपती जागे रामू सुजान. पहाटे कोंबड्याचे आरवणे ऐकून लक्ष्मण उठला. जगताचे स्वामी श्री रामचंद्रही गुरूंच्या पूर्वी उठले. सकल शौच करी जाई नहाये नित्य निभाही मुनीही सिरनाये. समय जानी गुर आयसु पाई लेन प्रसून चले दोऊ भाई. प्रातविधी झाल्यावर त्यांनी जाऊन स्नान केले. नंतर संध्या अग्निहोत्रादी नित्यकर्म आटोपल्यावर त्यांनी मुनींच्या चरणी मस्तक ठेवले. पूजेची वेळ झाल्याचे पाहून गुरूंच्या आज्ञेने दोघे बंधू फुले आणण्यासाठी निघाले. भूपबा गुबर देखे उजाई जह बसंत ऋतू रही लोभाई. लागे बिटप मनोहर नाना बरन बरन बरबेली बिताना. त्यांनी जाऊन राजा जनकांची बाग पाहिली. तेथे वसंत ऋतू लुब्ध होऊन राहिला होता. मनाला मोहित करणारे अनेक वृक्ष तेथे होते. रंगीबेरंगी सुंदर वेलींचे मंडप पसरलेले होते. नवपल्लव फल सुमन सुहाये निज संपती सूर रूख लजाये. चातक कोकिल कीर चकोरा पूजत बिहग नटत कलमोरा. नवपल्लव फळे आणि फुले यांनी भरलेले सुंदर वृक्ष आपल्या या ऐश्वर्यामुळे कल्पवृक्षालाही लाजवत होते. चातक कोकिळा पोपट चकोर इत्यादी पक्षी मधुर कूजन करीत होते आणि मोर सुंदर नृत्य करीत होते. मध्यभाग सरू सोह सुहावा मनी सोपान विचित्र बनावा. विमल सलिलू सरसीज बहुरंगा जलखग कूजत गुंजत भृंगा. बागेच्या मधोमध सुंदर सरोवर शोभत होते. त्याला रत्नजडित पायऱ्या विलक्षण पद्धतीने बनविलेल्या होत्या. त्याचे जल निर्मल होते. त्यामध्ये अनेक रंगांची कमळे फुललेली होती. जलपक्षी कलरव करीत होते आणि भ्रमर गुंजारव करीत होते. बागु तडागु विलोकी प्रभु हर्षे बंधू समेत परमरम्य आरामू यहू जो राम ही सुख देत. बाग व सरोवर पाहून प्रभू श्रीराम व लक्ष्मण दोघे आनंदित झाले. ती बाग खरोखरच अत्यंत रमणीय होती, कारण जगाला सुख देणाऱ्या श्रीरामचंद्रांनाही तिथे सुख दिले. चहू दिसी चितई पूछी मालिगन लगे लेन दल फुल मुदित मन. तेही अवसर सीता तह आई गिरिजा पूजन जननी पठाई. चोहीकडे नजर टाकून व माळ्यांना विचारून ते प्रसन्न चित्ताने पाने फुले तोडू लागले. त्याचवेळी मातेने गिरिजेची पूजा करण्यासाठी सीतेला पाठविले होते. ती तेथे आली. संग सखी सब सुभगसयानी गावही गीत मनोहर बानी. सरसमीप गिरिजागृह सोहा बरनी न जाई देखी मनु मोहा. तिच्यासोबत सुंदर व चतुर सख्या होत्या. त्या मधुर वाणीने गीत गात होत्या. सरोवराजवळ गिरिजेचे मंदिर शोभून दिसत होते. त्यांच्या सौंदर्याचे वर्णन करणेच कठीण. ते पाहून मन मोहून जात होते. मज्जनू करी सर सखीन्न समेता गई मुदित मन गौरी निकेता. पूजा किन्नी अधिक अनुरागा निज अनुरूप सुभग बरू मागा. सख्यांसह सरोवरात स्नान करून सीता प्रसन्नतेने गिरिजा मंदिरात गेली. तिने मोठ्या प्रेमाने पूजा केली आणि आपल्याला योग्य असा सुंदर वर मिळावा म्हणून प्रार्थना केली. एक सखी सिय संगू बिहाई गई रही देखन फुलवाई. तेही दोऊ बंधू विलोके जाई प्रेम विवस सीता पही आई. एक सखी सीतेला तेथे सोडून बाग पाहायला गेली. तिने त्या दोघा भावांना पाहिले व प्रेम
विव्हळ होऊन ती सीतेजवळ आली. दो तासूदसा देखी सखीन्न पुलकगात जलू नैन कहू कारनु निज हर्ष कर पुछही सब मृदू बैन. सख्यांनी तिची दशा पाहिली. तिचे शरीर पुलकित झाले होते आणि नेत्र सजल झालेले होते. सर्वजणी कोमल स्वरांनी विचारू लागल्या की तुझ्या आनंदाचे कारण काय बरे. देखन बागू कुवर दुई आये बय किशोर सब भांती सुहाये. श्याम गौर किमी कहो बखानी गिरा अनयन नयन गिरा अनयन नयन बिनू बानी. ती म्हणाली, 2 राजकुमार बाग पाहण्यास आले आहेत. ते किशोर वयाचे असून फार सुंदर आहेत. ते सावळ्या व गोऱ्या रंगाचे आहेत. मी त्यांचे सौंदर्य कसे वर्णन करू, कारण वाणीला नेत्र नाहीत आणि नेत्रांना वाणी नाही. सुनी हर्षी सब सखी सयानी सिय हिय अति उत्कंठा जानी. एक कहई नृपसूत तेई आली सुने जे मुनी संग आये काली. हे ऐकून आणि सीतेच्या मनातही उत्कंठा दाटलेली पाहून त्या सर्व चतुर सख्याही आनंदून गेल्या. तेव्हा एक सखी म्हणाली, हे सखी, काल विश्वामित्र मुनींच्या बरोबर आले आहेत असे ऐकले होते. तेच हे राजकुमार असावेत. जिन्हनी जरूप मोहनी डारी किन्हे स्वबस नगर नर नारी. बरनत छबी जहतह सब लोगू अवसी देखी अही देखन जोगू. त्यांनी आपल्या रूपाच्या मोहिनीने नगरातील स्त्री पुरुषांना वश केले आहे. जिकडे तिकडे सर्व लोक त्यांच्या सौंदर्याचे वर्णन करीत आहेत. ते पाहण्याजोगे आहेत. त्यांना जरूर पाहिले पाहिजे. तासु बचन अति सियही सोहाने दरस लागी लोचन अकुलाने. चली अग्र करी प्रिय सखी सोई प्रीती पुरातन लखई न कोई. सखीचे हे बोल सीतेला फार आवडले आणि त्यांच्या दर्शनासाठी तिचे नेत्र आसुसले. त्या प्रिय सखीला पुढे करून सीता निघाली. शाश्वत प्रेम कोणी पाहू शकत नाही. दो सुमिरी सिय नारद बचन उपजी प्रीती पुनीत. चकित बिलोकती सकल दिसी जणू सिसू मृगी सभित. नारदांचे वचन आठवून सीतेच्या मनात पवित्र प्रेम उपजले. ती चकित होऊन सगळीकडे पाहू लागली. जणू बावरलेली हरिणी इकडे तिकडे पाहत असावी. कंकन किंकिनी नूपुर धुनी सुनी कहत लखन सनरामू हृदय गुनी. मानहू मदन दुधुंबी दिन्ही मनसा विश्व विजय कह किन्नी. कंकणे मखलांच्या घागऱ्या आणि नुपुरे यांचा ध्वनी कानी येता श्रीरामचंद्रांच्या मनात विचार येऊन त्यांनी लक्ष्मणाला म्हटले, हा ध्वनी असा येत आहे की जणू कामदेवाने विश्व जिंकण्याचा संकल्प करून दुधुंबी वाजविले आहेत. असं कही फिरी चितये तेही ओरा. सिय मुख ससी भय नयन चकोरा. भये बिलोचन चारू अचंचल मनुहू सकुची निमितज दिगंचल. असे म्हणून श्रीरामांनी वळून तिकडे पाहिले. सीतेचा मुखचंद्र पाहण्यासाठी त्यांचे नेत्र चकोर बनले. त्यांचे सुंदर नेत्र स्थिरावले. एकटक पाहू लागले. जणू जनकांचे पूर्वज निमी राजाने संकोचाने निमी हे सर्वांच्या पापण्यावर निवास करतात असे मानले जाते. त्यांनी आपली कन्या व जावई यांचा मिलन प्रसंग पाहणे उचित वाटले नाही. म्हणून पापण्यांचा त्याग केला असावा. त्यांनी पापण्यांवर राहणे सोडल्यामुळे पापण्या मिटणे थांबले. देखी सिय शोभा सुखू पावा. हृदय सराहत बचनू न आवा. जनु बिरंची सब निज निपुनाई. बिरची विश्व कह प्रगटी देखाई. सीतेचे सौंदर्य पाहून श्रीराम फार आनंदित झाले. मनात त्यांनी तिच्या सौंदर्याची प्रशंसा केली, परंतु मुखातून शब्द फुटला नाही. ते सौंदर्य असे अनुपम होते की
जणू ब्रह्मदेवांनी आपले संपूर्ण कौशल्य साकार करून सीतेच्या रूपाने जगाला प्रकट करून दाखविले होते. सुंदरता कहू सुंदर करई, छवी गृह दीप शिखा जणू बरई. सब उपमा कवी रहे जुठारी, केही पट तरौ विदेह कुमारी. सीतेचे सौंदर्य सौंदर्यालाही सुंदर बनविणारे होते. असे वाटत होते की जणू सौंदर्याच्या घरामध्ये दीप उजळला आहे. आजवर सौंदर्य भवनामध्ये अंधार होता. ते भवन जणू सीतेच्या सौंदर्यरूपी दीपशिखेमुळे उजळून निघाले. पूर्वीपेक्षा फार सुंदर झाले. कवींनी सर्व उपमा उष्ट्या करून टाकल्या आहेत. तेव्हा मी जनकनंदिनी सीतेला कशाची उपमा देऊ? दो सिय शोभा हिय बरनी प्रभु आपनी दसा विचारी. बोले सुची मन अनुज सन वचन समय अनुहारी. अशा प्रकारे मनात सीतेच्या सौंदर्याची वाखाणणी करीत व आपली झालेली मोहित दशा पाहून प्रभू श्रीरामांनी पवित्र मनाने लक्ष्मणाला समयानुकूल म्हटले. तात जनकतनया यह सोई, धनुषयज्ञ जेही कारण होई. पूजन गौरी सखी लई आई, करत प्रकाशू फिरई फुलवाई. हे बंधू, जिच्यासाठी धनुष्य यज्ञ होत आहे तीच ही जनक कन्या आहे. सख्यात हिला गौरी पूजनासाठी घेऊन आल्या आहेत. ही या फुलबागेला उजळून टाकीत वावरत आहे. जा सुविलोकी अलौकिक शोभा, सहज पुनीत मोर मनु क्षोभा. सोसबु कारण जान विधाता, फरकही सुभद अंग सुनु भ्राता. तिचे अलौकिक सौंदर्य पाहून स्वभावातः पवित्र माझे मन विचलित झाले आहे. त्याचे कारण त्या विधात्यालाच ठाऊक. परंतु हे बंधू, माझी मंगलदायक उजवी अंगे स्फुरण पाहू लागली आहेत. रघुबंसीन कर सहज सुभाऊ, मनु कुपंथ पगु धरई न काऊ. मोही अतिशय प्रतीती मन केरी, जेही सपनेहू पर नारी न हेरी. रघुवंशी लोकांचा हा सहज स्वभाव आहे की त्यांचे मन कधी कुमार्गावर पाऊल टाकीत नाही. मला माझ्या मनाची खात्री आहे की त्याने जागृतीतच काय स्वप्नातही परस्त्रीवर दृष्टी टाकलेली नाही. जिन्हके लहही न रिपु रन पीठी, नहीं पावही परतीय मनु डीठी. मंगन लहही न जिन्हकै नाही, ते नरबर थोरे जगमाही. रणामध्ये शत्रूंना ज्यांची पाठ दिसत नाही, परस्त्री ज्यांचे मन आणि सृष्टी मोहून टाकू शकत नाही आणि ज्यांच्याकडून याचकाला कधी नकार मिळत नाही, असे श्रेष्ठ पुरुष जगात फार थोडे आहेत. दो करतबतकही अनुज सन मन, सिय रूप लोभान. मुख सरोज मकरंद, छबी करई मधुप इव पान. अशा प्रकारे श्रीराम हे लक्ष्मणाशी बोलत होते, परंतु मन सीतेच्या रूपावर भाळले होते व ते सीतेच्या मुखरूपी कमलाचा सौंदर्य रूप मकरंद रस भ्रमराप्रमाणे प्राशन करीत होते. चितवती चकित चहू दिसी सीता, कह गये नृप किशोर मनु चिंता. जह बिलोक मृग सावक नैनी, जनुतः बरीस कमल सीत श्रेणी. सीता चकित होऊन चोहीकडे पाहत होती. तिला हुरहुर लागली होती की राजकुमार कुठे गेले असावेत. हरिणाक्षी सीतेची दृष्टी जिथे पडत होती तेथे जणू श्वेत कमळांच्या पंक्ती फुलत होत्या. लता ओट तब सखीन्न लखाये, श्यामल गौर किशोर सुहाये. देखी रूपलोचन ललचाने, हर्षे जणू निज निधी पहिचाने. तेव्हा सख्यांनी सीतेला वेलींच्या आड असलेल्या सुंदर श्याम व गौर कुमारांना दाखविले. त्यांचे रूप पाहून सीतेचे नेत्र आसुसले. ते नेत्र इतके प्रसन्न झाले की जणू त्यांना आपला हरवलेला खजिना सापडला. थके नयन रघुपती छबी देखी, पलक
कन्निहु परिहरी निमेषे अधिक स्नेह देह भई भोरी सरद ससीही जनु चितव चकोरी. श्रीरामांचे रूप पाहून सीतेचे नेत्र थक्क झाले, पापण्या हलणे बंद झाले. आत्यंतिक प्रेमामुळे शरीर विव्हळ झाले. जणू शरद ऋतूतील चंद्राला बेहोश होऊन चकोरी पाहत होती. लोचन मग रामही उर आणि दिन्हे पलक कपाट सयानी. जबसीय सखीन्न प्रेम बस जानी, कही न सकही कछु मन सकुचानी. नेत्रांच्या मार्गाने श्रीरामांना हृदयात जाणून जानकीने पापण्यांची दारे बंद करून घेतली. डोळे मिटून ती ध्यान करू लागली. सख्यांनी जेव्हा बघितले की सीता प्रेमात मग्न झाली आहे, तेव्हा त्यांच्या मनात संकोच वाटू लागला, पण त्या काही बोलू शकत नव्हत्या. लता भवनतै प्रगट भे तेही अवसर दोऊ भाई, निकसे जनु जुग बिमल बिधू जलद पटल बिलगाई. त्याचवेळी दोघे भाऊ लता मंडपातून बाहेर पडले. जणू दोन निर्मल चंद्र ढगांचा पडदा सारून बाहेर आले होते. शोभासी व सुभग दोऊ बिरा, नीलपीत जलजाभ सरीरा. मोरपंख सीर सोहतनिके, गुच्छ बीच कुसुमकली के. शोभासी व सुभग दोऊ बिरा, नीलपीत जलजाभ सरीरा. मोरपंख सीर सोहतनिके, गुच्छ बीच कुसुम कली के. दोघे भाऊ सौंदर्याची परिसीमा होते. त्यांच्या शरीराची कांती निळ्या व पिवळ्या कमळांसारखी होती. शिरावर सुंदर मोरपंख शोभत होते. त्यांच्यामधून फुलांच्या कळ्यांचे गुच्छ लावलेले होते. भाल तिलक श्रमबिंदू सुहाय, श्रवण सुभग भूषण छबी छाये. बिकट भ्रूकुटी कच घुघरवारे, नवसरोज लोचन रतनारे. माथ्यावर तिलक व घर्मबिंदू शोभून दिसत होते. कानांतील सुंदर भूषणांची शोभा गालांवर झळकत होती. कमानदार भुवया व कुरळे केस होते. लाल नवकमलांप्रमाणे लालसर नेत्र होते. चारू चिबुक नासिका कपोला, हास विलास लेत मनुमोला. मुख छबी कही न जाई मोही पाही, जो विलोकी बहु कामल जाही. हनुवटी नाक व गाल फार सुंदर होते आणि त्यांच्या स्मित हास्याची शोभा मन मोहून टाकीत होती. त्या मुखाचे सौंदर्य वर्णन करण्यास मी समर्थ नाही, कारण ते पाहून असंख्य कामदेव लज्जित होत होते. ऊरमणी माल कंबू कल गीवा, काम कलभ करभुज बलसीवा. सुमन समेत बाम कर दोना, सावर कुंवर सखी सुठी लोना. वक्षस्थळावर रत्नांच्या माळा रुळत होत्या. शंखांसारखा सुंदर गळा होता. कामदेवाच्या हत्तीच्या सोंडेप्रमाणे निमुळते होत गेलेले सुकुमार बाहू ते बळाचे परमसीमा होते. ज्यांच्या डाव्या हातात फुलांनी भरलेला द्रोण आहे, हे सखी, तो सावळा कुमार तर फारच सुंदर आहे. केहरी कटी पटपीत धर सुषमा सील निधान, देखी भानुकुल भूषणही बिसरा सखींन अपान. सिंहासारखी बारीक व लवचिक कटी असणारे पितांबर परिधान केलेले शोभा व शिलाचे भांडार असणारे सूर्यकुलाचे भूषण श्रीराम यांना पाहून सख्या सुद्धा भान हरपून गेल्या. धरी धीरजू एक आली सयानी, सीतासन बोली गही पानी. बहुरी गौरी कर ध्यान करेहूँ, भूप किशोर देखी की न लेहूँ. एक चतुर सखी मोठ्या धीराने सीतेचा हात धरून म्हणाली, गिरिजा देवीचे ध्यान नंतर कर. यावेळी राजकुमाराला का पाहून घेत नाहीस? सकुची सिय तब नयन उघारे, सनमुख दोऊ रघुसिंह निहारे. नख सीख देखी राम कै शोभा, सुमिरी पिता पनु मनु अति क्षोभा.
तेव्हा सीतेने लाजून नेत्र उघडले आणि रघुकुलातील ते दोन्ही सिंह आपल्या समोर उभे ठाकल्याचे तिला दिसून आले. श्रीरामांची नखशिकांत शोभा पाहून आणि नंतर आपल्या पित्याच्या पणाची आठवण येऊन तिचे मन अतिशय हेलावून गेले. परबस सखींन लघी जब सीता भयऊ गहरु सब कही सभिता कुनी आउब एही बेरिया काली अस कही मन बिहसी एक आली. सख्यांनी जेव्हा पाहिले की सीता प्रेमात बुडाली आहे तेव्हा त्या बावरून म्हणू लागल्या, फार उशीर झाला, आता निघाले पाहिजे, उद्या पुन्हा येऊ. असे म्हणत एक सखी मनात हसली. गूढगी रासुनी सिय सकुचानी भयऊ विलंबू मातू भयमानी धरी बडी धीर रामू उर आने फिरी अपन पऊ पितू बस जाने. सखीचे हे गूढ बोलणे ऐकून सीता लाजली. उशीर झाला आहे असे पाहून तिला आईची भीती वाटली. मोठ्या धैर्याने तिने श्रीरामांना आपल्या अंतःकरणात बसवून आणि त्यांचे ध्यान करीत आपण आपल्या पित्याच्या अधीन असल्याचे जाणून ती नाईलाजाने परत निघाली.